और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आमदार अमित गोरखे यांची तालिका सभापती गृहनियुक्ती आणि सर्वाधिक विचारणारा आमदार अशी ओळख करून देण्यासाठी त्यांनी मांडलेले सर्वात जास्त प्रश्न हे प्रतापगड किल्ल्याचे संवर्धन भागातील अनुसूचित समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न, औद्योगिक वाणिज्य वापर असणाऱ्या वीज ग्राहकांवरील अन्यायकारी वीज दरवाढ, रेबीज प्रतिबंधक लस तुटवडा, पुणे शहरात वाढत जाणारी अंमली पदार्थाची तस्करी, पिंपरी चिंचवड शहरातील मोबाईलचे अनधिकृत टॉवर्स आणि मिळकत कर मुद्दा, मुळा मुठा नदी पाणलोट क्षेत्रातील नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण व संवर्धन, पिंपरी चिंचवड सह इतर शहरी भाग वाहतूक व पर्यावरण प्रश्न, सार्वजनिक आरोग्य, होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नोंदणी प्रक्रियेतील विलंब, पालघर जिल्ह्यातील अवैध दगड खाणी व प्लास्टिकमुळे निर्माण झालेला धोका आणि एससी आरक्षणात अ ब क ड उपवर्गीकरण आरक्षण यासाठी न्यायाधीश बदल समितीचा अहवाल करून निर्णय घ्यावा, तसेच हे उपवर्गीकरण जाहीर होईपर्यंत राज्यातील सर्व मेगा भरती स्थगित करावी, अशा विविध प्रश्नांवर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात अमित गोरखे यांना प्रश्न मांडण्याची संधी मिळत गेली। सोमवारी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, दक्षिण आघाडी प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, माजी नगरसेवक शीतल शिंदे, राजू दुर्गे, ॲडव्होकेट मोरेश्वर शेंडगे, संदीप वाघेरे, शैलेश मोरे, किरण मोटे, सुप्रिया चांदगुडे, मंडळाध्यक्ष धरम वाघमारे, अनिता वाळुंजकर, मंगेश धाडगे, नेताजी शिंदे, ॲडव्होकेट नानिक पंजाबी आदी उपस्थित होते। उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, आजच्या या पत्रकार परिषदेला दरवेळेस महाराष्ट्र शासनाचं अधिवेशन संपलं की आमदार अमित गोरखे यांनी विधानसभेत अधिवेशनात झालेले सगळे प्रश्न आपल्या पत्रकार बंधूंबरोबर त्यांची चर्चा करणं आणि ते त्यांच्यासमोर ठेवणं हा पायंडा आपले आमदार अमित गोरखे यांनी सुरू केला आणि तो नीती नियमानं आजही चालू आहे। त्यानुसार आजचे आमदार अमित गोरखे यांची ही पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेला उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, त्याचबरोबर प्रदेशाचे दक्षिण भारतीय आघाडीचे राजेशजी पिल्ले, भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष सदाशिवरावजी खाडे, आमचे मित्र नगरसेवक शीतलजी शिंदे, त्याचबरोबर नगरसेवक मोरे आणि संपूर्ण व्यासपीठावरचे उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू, आज या पत्रकार परिषदेला सुरुवात करावी अशी मी आमदार अमित गोरखे यांना विनंती करतो। मॅडम पेन आणलाय का एक्स्ट्रा? मॅडम पेन आणलाय? सर्वप्रथम मी उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ पत्रकार, युवा पत्रकार या सगळ्यांचंच मी या ठिकाणी स्वागत करतो आणि विधान परिषद मिळाल्यानंतर हे तिसरं अधिवेशन या ठिकाणी मला त्या ठिकाणी उपस्थित राहता आलं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि जी प्रथा पिंपरी चिंचवडमध्ये आपण चालू केलेली चालू राहूया। देशाने दुसऱ्या दिवशी लगेचच प्रेस कॉन्फरन्स आपण घेतली। थोडंसं तातडीचे निरोप काल आले असतील त्यामुळे क्षमस्व, पदाधिकारी पण आमचे त्यांना पण काल रात्री उशिरा मेसेज गेले। आज या ठिकाणी उपस्थित असलेले या पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष माननीय शत्रुघ्न बापू काटे, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ असलेले मार्गदर्शक माननीय सदाशिवजी खाडे, आमचे प्रदेशाचे माननीय राजेशजी पिल्ले, आमचे नगरसेवक माननीय माजी नगरसेवक माननीय शीतलजी शिंदे, माननीय
राजू दुर्गे, माननीय शैलेशजी मोरे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, काही पदाधिकारी खाली त्यांनाही मी विनंती करायला लागले. मंडल अध्यक्ष कृपया आपण वर येऊन बसा, सतीश वर येऊन बसा. खरं सगळ्यांनाच कल्पना आहे की अधिवेशन हे अत्यंत शॉर्ट होतं आणि ते एका आठवड्याचं अधिवेशन हे चाललं, पण पूर्ण वेळ चालला. त्यानंतर आज पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा एकदा मला माननीय सभापतींनी त्या ठिकाणी तालिका सभापती होण्याचा सन्मान त्या ठिकाणी दिला आणि मागच्या अधिवेशनापेक्षा ह्या अधिवेशनात जास्त शिकायला त्या ठिकाणी मिळालं. मी अनेक दिवसापासून सातत्यानं जो मुद्दा लावतोय तो म्हणजे अपघड वर्गीकरणाचा. मी पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी अपघड वर्गीकरणासाठी एक विशिष्ट पोशाख शिवून या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला 4 ते 5 आमदार माझ्याबरोबर होते. त्यात माननीय तुमाने साहेब होते, माननीय आमदार काळे साहेब होते, माननीय सुधीरजी कांबळे होते, माननीय अमिताभ फुकर होते. हे पहिलं अधिवेशन, पहिल्याच अधिवेशनात पहिल्याच दिवशी हे आंदोलन केल्यामुळे त्याची दखल झाली आणि नागपूरमधील जवळ सगळ्याच प्रिंट मीडियाने आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानी पण फ्रंट पेजला तो फोटो त्या ठिकाणी व्हायरल झाला किंवा छापून आला. त्यामुळं त्या वर्गीकरणाचा विषय त्या ठिकाणी सभागृहात मांडल्यानंतर लवकरात लवकर हे वर्गीकरण होईल अशी मी आशा व्यक्त करतो. त्यातली माझी सगळ्यात मोठी मागणी अशी होती की उपवर्गीकरण जाहीर करत असताना जे राज्यात मेगा भरती ती करू नये, मेगा भरती उपवर्गीकरण जाहीर झाल्यानंतरच करावे आणि त्यानंतर अनेक विषय घेण्यात आले, त्याची सविस्तर प्रिंट मी आपल्याला दिली. त्यात पुण्यातील ड्रग्ज माफियाचा विषय असेल त्याला पण माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमधले महत्वाचे विषय मी त्या ठिकाणी घेतले. सगळ्यांना कल्पना आहे की कर संकलनाचं सर्वेक्षण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये आज जवळजवळ 3,70,913 मालमत्तांची कर वसुली झालेली नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. लेखी स्वरूपात होतं उत्तर आणि त्या उत्तरामध्ये जवळजवळ 47 कोटींची मालमत्तेचं सर्वेक्षण काम देण्यात आलं होतं. ड्रोनद्वारे एक सर्वेक्षण झालं होतं आणि अतिरिक्त 29 कोटी रुपये वाढवून घेतल्याची बाब समोर त्या ठिकाणी निदर्शनास आली. म्हणून त्याची आपण बिलांची पडताळणी, त्याचबरोबर फ्लाईट डाटा व प्रत्यक्ष तपासणी व तांत्रिक चाचणी हे आपण करणार का असं मी माननीय त्या विभागाचे मंत्री त्यांना विचारलं. त्यानंतर त्यांनी असं उत्तर दिले की याची सगळ्याची सखोल चौकशी होईल, थर्ड पार्टी ऑडिटही याचं केलं जाणार आहे. त्याचबरोबर या कंपनीला जवळजवळ 5,80,000 मालमत्तेचे सर्वेक्षणचं टार्गेट देण्यात आलं होतं आणि अतिरिक्त 40,000 मालमत्ता यात जोडल्या जाणार होत्या अशी माहिती मिळाल्यानंतर आपण हा विषय लक्षवेधी म्हणून मांडला आणि त्याच्यावर आता इन्क्वायरी कमिटी बसून या विषयात पुढे बैठक लागून या विषयाच्या अंतापर्यंत जाऊपर्यंत आपण हा विषय तयार लावून जातो. दुसरा विषय आपण महानगरपालिकेचा जो केला तो 390 अनाधिकृत टॉवर. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महापालिकेमध्ये जवळजवळ 923 मोबाईल टॉवर आहे आणि या 923 मोबाईल टॉवरमध्ये 390 मोबाईल टॉवर हे अनाधिकृत आहेत. महापालिकेला आपण प्रश्न विचारला होता की ही बाब खरी आहे का? त्यांनी स्पष्ट उत्तर असं दिलं की हो, ही बाब खरी आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 390 टॉवरवर हे अनाधिकृत आहे आणि त्याचा कुठलाही कर किंवा काय महापालिकेला मिळत नाहीये आणि त्यांनी केंद्राकडनं हे सगळं होतं असं सांगितलं. पण मी त्याच्यावर त्या ठिकाणी प्रतिप्रश्न केला की एवढ्या दिवस झालं आपल्याला या टॉवरचे पैसे जर संबंधित टॉवर्स कंपन्यांकडे येत नसतील तर ही नैतिक जबाबदारी आहे या त्या अधिकाऱ्यांची. आपण जर लाईटचं बिल भरलं नाही तर दुसऱ्या दिवशी आपल्याला नोटीस येते, पाण्याचे बिल भरलं नाही तर आपल्याला नोटीस येते. मग अशा नोटिसा महापालिकेने संबंधित त्या टॉवर्स ज्यांची त्यांना दिल्यात का त्याही त्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पत्रव्यवहार तेव्हा दिलेले नाही हे निदर्शनास आलं. त्यामुळे त्याची पण आपण इन्क्वायरी त्या ठिकाणी बसवलेली आणि त्याची जी पूर्ण मार्गदर्शक तत्वे जी आहे ती त्यांनी त्या ठिकाणी विशद केली. पण त्याच्यावर पण आपण त्या ठिकाणी ऍक्शन टेकन रिपोर्ट महापालिका देणार आहे का आणि या विषयात नेमकं पुढे जाऊन आपण काय कारवाई करणार आहात हाही प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारला. आज पिंपरी चिंचवडमध्ये आपण जर पाहिलं मोरवाडीकडे जर आपण गेलो तर स्ट्रीट डेव्हलपमेंट रस्त्यामुळे एकदम रोड आनंद झाला. पूर्वी एवढं ट्रॅफिक नव्हतं मोरवाडीमध्ये जाताना
पण त्या ठिकाणी अशा प्रकारच्या स्ट्रीट डेव्हलपमेंटमुळे जी काय तिथं वाहतुकीची कोंडी निर्माण झाली याच्यावर महापालिकेला आपण वेळोवेळी सांगून पण त्या ठिकाणी तोडगा निघत नाही आणि त्या ठिकाणी आता कपड्याची दुकानं इतर गोष्टी आल्या आणि पूर्वीसारखं तेवढा त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या फुटपाथची गरज आहे का? जरी अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ते असलं तरी काही ठिकाणी कारण नागपूर सारख्या ठिकाणी अशा ज्या ठिकाणी रोड कंजेस्टेड आहेत त्या ठिकाणी ते रस्ते फुटपाथ कमी केलेले आहेत. मग अशा पद्धतीने ते कमी करता येतील का? तो विषय मी त्या ठिकाणी मांडला. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज औद्योगिक हब असताना दुर्दैवानं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की वेश्या व्यवसाय पण या ठिकाणी चालतो. अलीकडेच पोलीस कारवाईमध्ये 55 महिलांची सुद्धा 42 जणांना अटक करण्यात आली होती. त्यामुळं अशा प्रकारचा पिंपरी चिंचवड शहरामध्ये व्यवसाय चालत आहे का असेल त्याच्यावर आपण काही कठोर कारवाई करणार आहे का हाही प्रश्न आपण त्या ठिकाणी विधिमंडळात आपण मांडला. थर्मॅक चौकातमध्ये एक वाईन शॉप आहे. त्या वाईन शॉपमुळे तिथल्या सोसायट्यांना प्रचंड नुकसान आहे. आम्ही खूप दिवस अनेक जण त्या वाईन शॉपला सांगतात की त्रास होतोय आणि शाळेला लागून वाईन शॉप आहे याच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई याच्या आधी झाली नव्हती. त्यामुळं त्या ठिकाणी दुर्दैवाने तो विषय त्या ठिकाणी आज त्या विधिमंडळात घ्यावा लागला आणि त्याच्यावर पण कारवाई होणार आहे. आज MIDCचा मागचा जो कम्प्लिशनचा विषय मी मागच्या अधिवेशनामध्ये घेतला होता आणि त्याच्यानंतर त्या सर्वे झाला आणि सर्वे नंतर लवकरात लवकर कम्प्लिशन देऊ असं MIDCने सांगितलं होतं. लेखी उत्तर आहे माझ्याकडे पण त्याला दिलं नाही होती आणि म्हणून एकदा रिमाइंडर म्हणून तोही विषय त्या ठिकाणी मांडला. आज आपल्याकडे मुळा मोठा पाणलोट क्षेत्र आहे त्यात 5,000 कोटी रुपयांचा नैसर्गिक साधन संपत्तीचा ऱ्हास होतो. म्हणून पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून त्याच्यावर आपण कुठलं ऍक्शन करणार आहोत का? अनियंत्रित बांधकाम असेल किंवा त्यातला नदीचं पुनर्जीवन असेल यासाठीचा विषय आपण घेतला. मेट्रो कामाच्या प्रकल्पांमुळे आज तुम्हाला माहिती आहे की निगडीपासून पिंपरीपर्यंत किंवा दापोलीपर्यंत मेट्रोचं काम चालू आहे पण तिथे अनेक ऍक्सिडेंट सारखे होत आहेत आणि तो रोड मध्यंतरी एवढा खराब झाला होता की तो रोड करायचा कोणी? मेट्रोनी करायचा, महानगरपालिकेने करायचा की पोलिसांनी त्यांना मदत करायची? याच्यामुळे त्याचा गंभीर विषय त्यावेळेस झाला होता. तत्कालीन आयुक्तांना पण मी त्यावेळेस सांगितलं होतं याच्यावर लक्ष द्या आणि नुकताच निगडीमध्ये एक ऍक्सिडेंट झाला मेट्रोच्या इथे. त्या खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी 3 लोक पडले तुम्हाला कल्पना असेल. तेव्हा तोही विषय त्या ठिकाणी मांडला आणि बाकी इतर विषय जे आहेत मी तुम्हाला लिहून दिलेले त्यात महत्वाचे जे विषय मी आता तुम्हाला सांगितले पण बाकीचे आपल्या शहरातला विषय त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातले विषय हे विषय घेत असताना महाराष्ट्रातला अत्यंत संवेदनशील एक विषय मी त्या ठिकाणी मांडला. कारण महाराष्ट्र फिरत असताना माझ्या असं लक्षात आलं की अनेक महाराष्ट्रामध्ये पूर्वभावी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी खास करून मागासवर्गीय लोकांना आजही स्मशानभूमीमध्ये त्यांना जागा मिळत नाही मृतदेह जाळण्यासाठी आणि म्हणून याच्यावर इमिजिएट कारवाई करा असं मी सांगितलं होतं. त्याची एक कमिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी बनवली आणि त्या कमिटीमध्ये माननीय गोडे साहेब अध्यक्ष आहेत आणि मी त्या ठिकाणी सदस्य म्हणून काम करणार आहे. तर अशा प्रकारची कमिटी त्या ठिकाणी स्थापित झाली आणि त्याच्यावर पण आता काम चालू होणार आहे. त्यामुळं असे विषय आपण त्या ठिकाणी मांडलेले सर्व विषय तुम्हाला मी दिलेले आहेत. पण यावेळेस अधिवेशन शॉर्ट होतं पण स्वीट होतं कारण नागपूरला गेल्यानंतर तिथला अनुभव खूप चांगला असतो. शिकण्यासारखं भरपूर मिळतं. सकाळी 9 वाजता हाऊस चालू झाल्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत हाऊस चालायचं आणि अनेक विविध विषय त्या ठिकाणी समजून घ्यायचा वाव होता. आणि दुसरं अधिवेशन असल्यामुळं पहिल्या अधिवेशनाला तालिका सभापती म्हणून थोडंसं मी शिकून घेतलं पण या अधिवेशनात मागच्या अधिवेशनाचा एक्सपिरियन्स म्हणून थोडं बोलायलाही शिकलो आणि काही सिनियर लोकांना शांत बसा खाली बसा इथपर्यंत बोलण्याचं धाडस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या अधिवेशनात झालं. पण हा सगळा अनुभव आहे कारण मोठ्या मोठ्या लोकांना ज्यावेळेस सभागृहामध्ये हँडल करायचं असतं आपल्यापेक्षा वैचारिक दृष्ट्या आणि सगळ्या दृष्टीनं ते मोठी असलेली माणसं ज्यावेळेस आपल्याला हँडल करावी लागतं. पहिल्या अधिवेशनात प्रदर्शन होतं पण या अधिवेशनात ते स्मृती झालं. असे सगळे विषय आपण मांडले आणि हे विषय मांडत असताना आपण खऱ्या अर्थानं शहरातल्या विषयांकडे यावेळेस जास्त लक्ष दिलं. महानगरपालिकेमध्ये जो काही प्रशासकीय अनागोंदी कारभार चाललाय त्याच्यावर आपण वेळोवेळी आवाज उठवलाय आणि फक्त आवाज उठवलाय त्याच्या अंतापर्यंत आपण हे विषय पुढेही तडीस नेणार आहोत. प्रश्न असा आहे की आपण अनधिकृत टॉवरच्या प्रकरणी आवाज उठवला त्याच्यावरती महापालिका दाबक्या आवाजात असं बोलते की केंद्र सरकारच्या एका नियमामुळे पालिका हे पैसे वसूल करू शकले नाही.
या विषयामध्ये फक्त टॉवर हा पिंपरी चिंचवड शहरात नाहीये, पण अनेक महापालिकांमध्ये ही वसुली का झाली, कशी झाली, आपली महापालिका सोडून, हाही प्रतिप्रश्न मी त्या ठिकाणी केला. आणि त्या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर अनेकांनी या प्रश्नामध्ये सहभाग नोंदवला आणि सहभाग नोंदवल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची चर्चा झाली. त्यामध्ये असंही निदर्शनास आलं की इतर महापालिकांमध्ये ही वसुली झालेली. त्यामुळे माझे स्पष्टपणे माझे आरोप आहे की याच्यामध्ये अधिकाऱ्यांची दिरंगाई आहे. अधिकारी याच्यामध्ये काही मिसमॅनेजमेंट करतायत का की मॅनेजमेंट करतायत हे तपासणं गरजेचं आहे. कारण हा जर केंद्राचा नियम असेल तर केंद्राचा नियम सगळ्या राज्याला लागू, पण आपल्या महापालिकेतच ती वसुली झाली नाहीये. त्यामुळे याच्यावर बैठक लागलेली आणि बैठकीनंतर आपण हा विषय सोडणार नाही, कारवाई होणारच आहे. कारण माझ्या माहितीनुसार 102 कोटी रुपये हे थकीत आहे. 102 कोटी रुपये आपल्या महापालिकेला टॉवरच्या माध्यमातून येणं आहे, त्याची तुम्ही माहिती घेऊ शकता. मोरवाडी चौकामधल्या चुकीच्या स्ट्रीट डेव्हलपमेंट संदर्भामध्ये आपण आवाज उठवला ती चांगली गोष्ट आहे. खरंच लोकांना त्रास होतो याचा. पण केवळ मोरवाडी चौकच नव्हे तर शहरभर जसं लोक म्हणतात की पालिकेच्या आयुक्तांना काही कुत्रं चावलं काय, म्हणजे शेखर सिंग असताना शहरामध्ये सगळे मोठे असलेले रस्ते छोटे करण्याचं आणि पदपथ मोठे करण्याचा उद्योग सुरू केलाय. अगदी प्राधिकरणामध्ये तुमचे आजी माजी सगळ्या नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून एक आंदोलन केलं. तर तुमची परत सत्ता आल्यानंतर हे उखडून टाकणार का तुम्ही मोठे झालेले पदपथ? लक्षात घ्या, सत्ता आल्यानंतर काय करायचं आणि काय नाही ही आमची कोर कमिटी ठरवेल. सगळ्या आमदार बसून आणि नक्की तुमच्या सगळ्यांना मी विचार करू. लक्षात घ्या की हा त्रास सगळ्यांनाच आहे. म्हणजे हा मोरवाडीचा विषय म्हटल्यानंतर मला आपण सांगते त्याच्या अनेकांचे फोन आयुष्यात आमच्या इथे हा प्रॉब्लेम आहे. पण मला असं वाटतं की लोकसंख्या वाढत चालली आहे. प्रत्येक घरात 4-4 गाड्या चालल्या, तो रस्ता तेवढाच राहतो आणि तेवढाच रस्ता असताना त्याच्यात फुटपाथ येतोय, तो पण खूप बळा नव्हतो. त्यामुळे ह्याच्यावर नक्की मला असं वाटतं की आता तुम्ही म्हटला जसं सातोडे जे बोलतात ते खरं ठरतं. त्यामुळे त्यांनी म्हटलं की तुमची सत्ता आल्यानंतर म्हणजे आमची सत्ता येणार आहे, आम्हाला माहिती आहे, पत्रकारांना माहिती. पण सत्ता आल्यानंतर 100% अध्यक्ष आम्ही सगळे बसून ह्या विषयात नक्की जे जनतेच्या मनात आहे ते आम्ही नक्की करू. सत्ता आल्याचा विषय झाला म्हणून विचारतो शहराध्यक्षांना की सत्ता आणण्यासाठी तुमच्याकडचे जे 8 जण पलीकडे गेलेले आहेत विरोधी पक्षामध्ये नगरसेवक, ही मोकळी जागा भरण्यासाठी तुम्ही इतर पक्षातले काही आयात करतायत आणि त्याच्यामध्ये लोकसभा आमदारकी असे लढवलेले काही लोक आहेत. तर तसं आहे का? आणि त्यांची नावं आता तुम्ही म्हटलं होतं की आचारसंहिता लागल्यावरती मी सांगेन, पण आज आचारसंहिता लागते मला वाटतं, आज सांगायला हरकत नाही. खरं तर आदरणीय आमदार अमितजी गोखे साहेबांनी हिवाळी अधिवेशनात जे प्रभावीपणे जे विषय घेतले ते या शहरासाठी या महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचे होते. त्या अनुषंगाने केंद्राचे प्रेस आहे आणि त्यांनी जे याच्यामध्ये जे मुद्दे मांडले हे आत्तापर्यंत मुद्द्यामध्ये थोडी वेगळी मुद्दे आहेत. जसं प्रेस माफियांवर कारवाई, नवकरण आरक्षण, एससी वर्ग, सर्वसमावेशक मागण्या, दुसरं शहरी वाहतूक आणि सामाजिक पर्यावरणाचे प्रश्न आहेत. अशा प्रकारे सगळेच मुद्दे दरदर आमदार साहेबांनी घेतले. विषय दुसरीकडे नको जायला नाही, त्याची वेगळी करणार आहोत. लवकरच होणार आहे. त्यांच्या बातमीवर अन्याय न करता तुम्हालाही न्याय देणार आहे. 2 बातम्यांचा संकल्प आहे. आणि लवकरच तुम्हाला कळेल. जर तुम्ही आज सांगितल्याप्रमाणे जर आज निवडणूक आयोगाने जर प्रेस घेतलीच आणि जर निवडणुकीचे तात्काळ डिक्लेअर केले, जाहीर केले, तर नंतर याविषयी जो तुम्ही विषय मांडलाय त्या समोर येईलच. त्यामुळे असं काही मनामध्ये आणू नका. आपल्या ज्या काही गोष्टी समोर येतील, आजची प्रेस तरी महत्वाची आहे. ज्या विषयावर यांनी मुद्दे मांडलेत त्या विषयालाच खरं आपण हायलाईट केलं पाहिजे. तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते असंख्य प्रश्न आहेत. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही खरं तर कार्यकर्त्यांनी न्यायाच्या भूमिकेत आहोत. नगरसेवकांना न्याय जे भारतीय जनता पार्टीचे ऑलरेडी आहेत, ज्यांनी संघटनात्मक कारवाई, संघटना वाढीसाठी ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले, अशांनाच फक्त आम्ही संधी देणार आहोत. इतर लोक कोणी येतील नाही, तिथून नंतरचं वर्ष पाळत आहे.
भविष्यात त्यासाठी आम्ही प्रेस घेऊ. हॅलो 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 एक मिनिट. गोरखे साहेबांचा प्रश्न आहे की तुम्ही जो अवकळ हे उपवर्गीय जो विषय घेतलेला आहे त्याची मागणी जी केली काय कारण आहे? असं तुम्हाला असं वाटतं का की काही जातींवर ह्याच्यामुळे अन्याय होतोय? 1 ऑगस्ट 2024ला माननीय सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. प्रत्येक राज्यामध्ये राज्याने निर्णय घ्यावा त्या ठिकाणी आपण हे उपवर्गीकरण करावं. भारताचे आपले रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं सर्व स्तरांपर्यंत या अनुसूचित जातीमध्ये हे आरक्षण पोचावं अशी त्यांना वाटलं म्हणून हे आरक्षण त्यावेळेस झालं. पण आजही प्रत्येक त्या 59 जातींमध्ये आजही अनेक लोक असे आहेत की ज्यांच्यापर्यंत आरक्षण पोहोचलेलं नाही. त्याला अनेक कारण आहेत. म्हणजे गावखेड्यात राहतात, त्यांच्याकडे मोबाईल नाही, इंटरनेट नाही, म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचावं. सगळ्यात महत्त्वाचं आपले जे सरन्यायाधीश आहेत माननीय गोगोई साहेब हेही त्या खंडपीठामध्ये होते. त्यांनी कालही एका विशेष मुलाखतीमध्ये सांगितलं की हे उपवर्गीकरण झालं पाहिजे. माझंही असं मत आहे की हे उपवर्गीकरण झाल्यानंतर वंचितांमध्ये असलेले वंचित यांना 100% न्याय मिळेल आणि उपवर्गीकरणासाठी 100% मला खात्री माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ते आग्रही राहतील. आरक्षण शिल्लक नाही. शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे. सरकारी कंपन्या रिक्षा जात आहे. हे आरक्षण शिल्लक नाही तर या आरक्षणाचा फायदा काय होणार? हे सांगितलं की आरक्षण शिल्लक नाहीये पण त्या आरक्षणामध्येच आरक्षण आपण मागतोय. त्यामुळे 100% जे वंचितांमध्ये वंचित आहे त्यांच्याकडे ते आरक्षण त्या आरक्षणामध्ये पोहोचेल. कारण इतर राज्यांमध्ये आपल्याला बाजूला असलेल्या पंजाब असेल, आंध्र असेल, या 4-5 राज्यांमध्ये आधी ऑलरेडी उपवर्गीकरण निघलं झालं आणि त्या दर्जनीकरण 15 वर्षांपूर्वी मागणी. गेल्या 3 दिवसापूर्वी आळंदी इंद्रायणी नदीमध्ये शेकडो मासे मेले गेले तिथे. तिथील नागरिकांचा संतप्त सवाल असा आहे की आता माणसं बघायची वाट बघताय का? आणि खरंच अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि जर 15 दिवसांनी त्या नदीला फेस येतो कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना काही लक्ष देत नाही. हा अतिशय गंभीर विषय आहे. तुम्ही तो लक्ष द्यावं. आणि दुसरा अजून एक असा लागून एक प्रश्न आहे की महिसादाने जो विषय मांडला होता भटक्या कुत्र्यांमुळे अतिशय दैनिक अवस्था झालेली आहे. परवाच एक साताराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अक्षरशः त्या उसुडी कामाला कुत्र चालला होता आणि तो बिचारा रस्त्याने तो लोकांना कुत्र्यांना चालून तो जाऊ होतं. तर सर याच्यावर तुम्ही लक्ष द्यावं असं माझी विनंती आहे. ज्यावेळेस महेशनाने तो विषय मांडला मागच्या अधिवेशनामध्ये मी हा विषय घेतला होता आणि त्याच्यात माझं असं त्याच्यावरचा अभ्यास असा आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये विशिष्ट एका कंपनीला त्या डिजिटलाचं काम काय लसीकरणाचं काम जे आहे ते दिलं जातं आणि त्यांना नाही मिळालं की मग ते स्क्रॅप केलं जातं असं मी लेखी दिलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्याच्यामध्ये पण अडचणी आणि हा विषय अत्यंत गंभीर आहे. याच्यावर काय तोडगा करायचा की दादांनी अत्यंत चांगला विषय घेतला. त्याच्यावर आता कमिटी पण बसते. मला असं वाटतं की या विषयामुळे त्या विषयामध्ये आता खऱ्या अर्थानं नक्की न्याय मिळेल असं मला वाटतं. आमदारसाहेब प्रश्न आहे की आपण आदेशामध्ये शहरातील व्यवसाय व्यवसायाबाबत आपल्याला असं वाटतं की पोलीस किंवा एवढं लक्षात घ्या की तक्रारी आपल्याकडे माझ्याकडे भरपूर आला. पुणे आणि पिंपरी चिंचवड असे दोन्ही विषयात मी तो विषय मांडला. मग या ठिकाणी असलेले भूमाफी असतील किंवा अनाधिकृतपणे तुम्ही जर पाहिलं की SB चौकात जर आपण खाली त्या गोष्टीकडे गेलो तर अनेक आपल्या डाव्यावरून मी स्वतः पाहिलं याच्याही तक्रार केली. आणि खास करून आपलं ज्या भागात शाळा कॉलेजेस आहे अशा भागात काही भागात त्या ठिकाणी आपल्याला माडिचनसारख्या गोष्टी आजही आपल्याला सापडत आहेत. म्हणून मी हा विषय घेतला कारण हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्या विषयातही मला त्या ठिकाणी उत्तर मिळालं आणि त्या विषयात आणखी सखोलमध्ये जाऊन या ठिकाणी अशा प्रकारे पिंपरी चिंचवड शहर अशा प्रकारे बदनाम होणार नाही किंवा या ठिकाणी अशा प्रकारची कामं आम्ही होऊ देणार नाही यासाठी तो विषय आपण त्या ठिकाणी आमदारसाहेब माझा अजून दुसरा प्रश्न आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपण विशेष लक्ष घातलं असं समजतंय. आणि अनेक वर्षापासून महानगरपालिकेमध्ये प्रत्येक प्रशासन चालवलं जाते. भरपूर शक्ती ते प्रशासन चालवत आहे. त्याच्या खाली अनेक अधिकारी दबलेले घाबरलेले काही लोक राजीनामा द्यायच्या अवस्थेमध्ये आहेत. सेवानिवृत्ती देत आहेत. याबाबत आपण विशेष याबद्दल काय नाही.
एवढं लक्षात घ्या, अदृश्य शक्ती वगैरे काही नसते. प्रशासन चालवतं. म्हणून इलेक्शनला लागली, आता निवडणूक लागली. त्यामुळं आता 100% या ठिकाणी सत्ता येणारच आहे. सत्ता आल्यानंतर हे सगळं सुरळीत पार पडेल. आणि जे अधिकारी दोषी ठरतील, जे अधिकारी हे अप्रत्यक्षपणे मॅनेजमेंट करतात, त्या सगळ्यांवर आपण कारवाई करणार. अध्यक्षांसाठी प्रश्न आहे. अध्यक्ष, पिंपल सभागृहामध्ये चर्चा आहे. ह्या पंचवार्षिकला बापू काटे विरुद्ध नाना काटे लढत पाहायला मिळणार आहे. हे खरंच आहे? लढत पाहायला मिळेल का? नानाच इकडे येणार आहे. पिंपळे सभागृहामध्ये 4 भारता पार्टीचे दिसत असतात. त्यात नानाकडे असतील का? मी सांगितलं तुम्हाला की 4 भारता पार्टीचे नगरसेवक असतील. काँग्रेस स्थगिती उचलून जवळपास 3 वर्ष झाली. त्याच्यानंतर सुद्धा तयार केलं अजूनही महापालिका निवडणूक काँग्रेस कार्यावरून दिला किंवा ती प्रक्रिया राबवून दिला. आणि पाण्याचा प्रश्न शहरातला गंभीर विषय आजचा दिवसाला पाणी पुरवठा काय होतो 19 पासून जे अधिकारी गेले होते पाणी पुरवठ्याचा विचार करून तेच महापालिका आले तरी सुद्धा त्याच्यावरती काही झालेलं नाही. आणि पावसाची सगळी उपाय आपण वाट करून शहरावर सगळी उठवून त्याच्यानंतर मात्र कुठलीच कारवाई मगाशी सांगितल्याप्रमाणे की जे काही हे महत्वाचे मुद्दे जे पर्यावरणाचे निर्णय लोकांना हेल्थचे मुद्दे हे महापालिकेने त्वरित केले पाहिजे, जे होत नाहीये. पण आता मला वाटतं श्रावण हर्डीकर साहेब जे आलेले आहेत त्यांचं जर आता आपण मी मागची स्ट्रॅटेजीचं काम पाहिलं, आत्ताही काम पाहिलं, जे जलद गतीचे मुद्दे आहेत ते 100% ते करतायत. त्यामुळे या विषयात थोडीशी माहिती घेऊन मी त्यांची ह्याविषयी नक्की बोलू. मार्च एप्रिलमध्ये महापालिकेच्या वतीने पत्रकारिता समिती निवडून झाली होती आणि त्याच्यामध्ये 8 सदस्य निवडून आले होते. परंतु या महापालिकेच्या वतीने हे 8 सदस्यांना अजून कुठलाही पत्र दिलं नाही किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीची त्याच्यावरती कारवाई केली. हा विषय मला माहित नाही, तुम्ही मला पत्र द्या, त्यासाठी पाठपुरावा करून देतो. आळंदीचा विषय तुम्हाला बोलत होता मी, ते मास्यांचं अनेक हे लक्षात घ्या की आज अनेक ठिकाणी पर्यावरणामध्ये माणसंच सगळीकडे भेटतो. आज कारखान्यामध्ये दूषित पाणी सोडण्यापेक्षा आम्ही प्रत्येक पण माणसावर शासनाने याच्याकडे 100% लक्ष दिलं पाहिजे. याच्या आधी पण ही घटना घडली. या विषयातही मी 100% माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र वगैरे केली, माननीय आयुक्तांशी बोलेल, त्या संबंधित अधिकाऱ्यांशी 100% बोलू. हा विषय पण आपण नक्की मार्गी लावू. विधान परिषदेचे तरुण तरुण आमदार अमित भाऊ गोरखे यांनी शहरामध्ये एक चांगला पायंडा पाडला आणि प्रत्येक अधिवेशनामध्ये जे कामकाज केलं त्याची माहिती जनतेला आपल्या माध्यमातून दिल्याबद्दल पहिल्यांदा मी अमित भाऊ गोरखे यांचं अभिनंदन करतो. आमचे बापू काटे शहराध्यक्ष आहेत, सगळेच उपस्थित स्टेजवरच्या आणि सगळ्या पत्रकार मित्रांचं मी आभार मानतो आणि सगळ्यांनी स्नेहपोषण घेऊन जावं अशी विनंती करतो आणि थांबतो. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.